राजांनी एक निश्चय मनी पक्का करून टाकला. चुनेगच्च मनसुबा. आम्ही कोठीबाहेर सलामत पडलो तर बेहत्तरच आहे. तसे नाहीच घडले तर हे बाळराजे तरी यवनाच्या ताडेतून सुटलेच पाहिजेत. गडकोटावर राहण्यासाठी, प्रलय माजविण्यासाठी. बाहेरून शांत असलेले राजे म्हणाले, आज तुम्ही कोठीतच झोपा. संतपणे राजे पलंगावर लेटते झाले. बघणाऱ्याचा जीव घुसमटेल असे बराच वेळ खोकले लटके. हिरोजींनी पुढे येत थुंकीसाठी तस्त राजांच्या समोर पेश धरले. तस्तात थुंकून राजे म्हणाले, हिरोजी, खानसाहेबांना निरोप द्या. बाळराजे आजची रात्र कोठीत झोपण्याचा हट्ट करत आहेत. त्यांना इथे झोपू द्या म्हणावं. जी. तस्त पलंगाच्या खुराजवळ ठेवून हिरोजी बाहेर गेला. मदारीने एक मात्रा उघळायला सुरुवात केली. हिरोजीने फौलादखानाचा निरोप परत्या पावलाने आणला. महाराज, खानसाहेब म्हणले, बेशक, सोने दो बच्चे को आपके साथ. रात्रीने चौक भरला. श्रीच्या राजाचे पिढ्यानपिढ्याचे भवितव्य ठरविणारा अत्यंत सावध गोंधळ कोठीत उभा राहिला. घटनांचा, हुन्नराचा, धैर्याचा, कसबाचा. मनोमन आईचा उदो करीत राजे, संभाजीराजे, हिरोजी, मदारी साऱ्यांनीच हा गोंधळ पार पाडायचा होता. यातील एक जरी चुकूर झाला तरी जगदंबा आठी हातात पोत घेऊन साऱ्यांनाच पुरते जाळून काढायला मुलाहिजा राखणार नव्हती. पाळणुकीला कठीण असलेले दैवत होते ते. कपाळीच्या शिवगंधावर उजव्या हाताचे पालथे मनगट ठेवून राजे पलंगावर पडून होते. त्यांच्या एका बगलेला फरसबंदीवर हिरोजी बसला होता. पलंगावर पायाशेजारी संभाजीराजे बसले होते. राजांच्या तळपायांना तेलवून चोळण्याच्या निमित्ताने मदारी पायगतीला बसला होता. कोठीला उजेडाचा उभारा देत कोनाड्यात टेंभे जळत होते. डोळे मिटलेले राजे दबक्या आवाजात बोलू लागले, बाळराजे, असे जवळ या. संभाजीराजे पुढे सरसे झाले. नीट ध्यान देऊन आम्ही सांगतो ते ऐका. एकही बाब विसरू नका. राजे क्षणभर थांबले. मग एकलईत बोलू लागले, उद्या सकाळी तुम्ही कोठीबाहेर पडा. चाच्यांच्या हवेलीत जा. नेहमीसारखे त्यांच्याबरोबर दरबारी जाऊन या. जाताना सर्जेरावांना बरोबर घ्या. पहिला दरबार लगताच तब्येत ठीक नाही, आम्ही निघतो असे रामसिंगा चाच्यांना सांगून सर्जेरावासह किल्ल्याबाहेर पडा. तुम्ही कुम्हारवाडीत देशीच्या कुंभाराच्या मेटावर थांबा. सर्जेरावांना 2 घोड्यांनीशी नूरगंज बागेजवळ तयार राहायला सांगा. आम्ही तुम्हास उदयीक कुम्हारवाडीत भेटू. 3ऱ्या प्रहारानंतर आम्ही आलो तरी तुम्ही सर्जेरावांसह आग्र्याबाहेर कूच करा. त्यांच्याजवळ दस्तके आहेत, ती दाखवून मथुराजवळ करा. ते सांगतील तसे वागा. कमी बोला, आमच्यासाठी थांबू नका. राजे थांबले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर कितीतरी चेहरे क्षणात गरगरत फिरून गेले. मासाहेब, पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सावळ्या पारख्या झालेल्या सईबाई. सांगितले ते केवढे उमगले याचा सरतपास घेण्यासाठी राजांनी 2 वेळा सारे संभाजीराजांच्या तोंडून वदवून घेतले. आता झोपा तुम्ही, राजांनी संभाजीराजांना सांगितले. मदारीने पुढे होत संभाजीराजांचा टोप हाती घेतला. नेऊन चौरंगावरच्या तबकात राजांच्या टोपाजवळ ठेवला. संभाजीराजे पलंगावर आडवे झाले. केस मोकळे सुटलेले संभाजीराजे बघताना राजांच्या छातीत असंख्य कालव वळवळले. त्यांनी बाळराजांचे मस्तक हळूच आपल्या मांडीवर घेतले. कोणी सांगावे, ही भेट शेवटची ठरली असती. राजांची निमुळती सडक बोटे संभाजीराजांच्या कुरळ दाट केसांवरून फिरू लागली. मावळी आभाळ बालसूर्याच्या जावळातून बोटे फिरवीत होते. फार दिवसांनी संभाजीराजांना अशी मायेची बिछायत मिळाली होती. त्यांच्या पापण्या झापडू लागल्या, आपोआप मिटल्या. टेंभ्याच्या उजेडात मांडीवर सूग झालेल्या
संभाजीराजांना बघताना राजे कशात तरी हरवले विचार करू लागले. खरेच भाग्यवान आहात. आम्हाला आठवत नाही कधी आमच्या महाराज साहेबांची मांडी अशी उशी म्हणून मिळाल्याचे. राजांनी झोपल्या संभाजीराजांची मान हलकेच बिछायतीवर ठेवली. त्यांच्या शेजारी ते आडवे झाले. पलंगाजवळ एका घोंगडीवर हिरोजी दंडाची वळी डोईखाली घेऊन कलंडला. मदारी पहारा दिल्यासारखा कोठीत फिरू लागला. हिरोजी पडल्या पडल्या राजांनी दबकेच हकारले. जी फरसबंदी बोलली. राजे पलंगावर खाली कलंडलेल्या हिरोजीशी दबक्या आवाजात तख्त पोशीकडे बघत बोलू लागले. सगळ्या जीवाचा कान करून हिरोजी नीट ऐकू लागला. आमच्या साऱ्या लकबी ध्यानी घेतल्या. राजांनी विचारले. जी हिरोजी हुंकारला. पहाटे लाल किल्ल्यावरची नौबत दुडदुडते. ती ऐकायला जागे राहा. त्यावेळी बादशाह फजरची नमाज पडतो. रात्रीचे पहारे त्यावेळी गस्त देत पालटतात. त्यावेळी आमच्या जागी तुम्हास बिमार म्हणून झोपायचे आहे. तुमचा चेहरा आमच्याशी मेळजुळीचा आहे. उद्या पहाटेपासून तुम्ही राजे, आम्ही हिरोजी. आमच्या जागी पलंगावर कोठीच्या दरवाजाकडे पाठ करून कोरे झोपा. उदयिक पोटाऱ्याबरोबर आम्ही हिरोजी म्हणून कोठेबाहेर पडू. संध्याकाळी तुम्ही पुन्हा तुमचा पेहरावा चढवा. इथे असलेल्या लोड गिरद्या पलंगावर रचून त्यावर बेमालूम शालनामा पांघरा. त्या लोड गिरद्याच्या धन्याचे पाय चेपा. संध्याकाळी नमाजाचे वक्ती पहारे बदलतात. तेव्हा शिताफीने तुम्ही कोठीबाहेर पडा. जमेल तशी दौड घेऊन मुलूक गाठा. गाफील राहू नका. इथे झोपल्यावर एकसारखी मिशीवर पालथी मूठ फिरवू नका. ताणल्या डोळ्यांच्या हिरोजीने सारे ऐकून घेतले. त्याची विचार चक्रे सुरू झाली. राजांच्या बद्दलचा आदरभाव बाराबंदी तोडून बाहेर येईलसे त्याला वाटले. झोपा आता. पलंगाने फरसबंदीला सूचना केली. गोंधळाचे पहिले नमन पार पडले होते. लाल किल्ल्यात मऊ बिस्तऱ्यावर लेटलेल्या औरंगजेब अंगावर उबदार रजई पांघरून दोन्ही हातपंजे आसमानाकडे उडवीत पुटपुटला. खुदा, आमेन, आमेन. कोंदटलेल्या पावसाळी आकाशाची कूस फोडण्यासाठी श्रावण वद्य द्वादशीचा दिवस झट्या घेऊ लागला. दुडदुड धुम धुमड दुडदुड धुम. लाल किल्ल्यावर नगारखान्यात सबरची नौबत उठली. पहाटवाऱ्यावर स्वार होत ती राजांच्या कैदखान्याच्या कोठीत घुसली. राजे नसबतीने जागेच होते. नौबत ऐकून त्यांनी आग्र्याच्या पहाटवाऱ्याच्या कानात आपल्या सर्वात आवडता व भरोशाचा मंत्र सोडला. जगदम जगदम. माणसे असली तरी कुठल्याच देशीचे वारे मात्र बेईमान नसतात. त्यांना एकदा सायवळ करून घेतले की त्यांच्या मागाने जीवनाची नौका निर्घोर हाकारता येते. क्षणभर राजांनी लेटल्या लेटल्या आपल्या कुळाचा वसा असलेल्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेवर हात चढविला. कवड्या भवितव्याला चकरा देणाऱ्या थोर गुणाच्या राजांच्या बोटांची आणि त्यांची काही न बोलताच मसलत घडू लागली. रजई हटवून ख्वाबगारातून बाहेर पडलेला औरंगजेब वजू करून मक्केला मुखडा देत नमाजासाठी गुडघे टेकून कलमे पडू लागला. अल्हामदुलिल्लाह. हिरोजी राजांनी फरसबंदीला साद घातली. संकल्पाने साधनाला हकारले. जी फरसबंदी रात्रभर जागीच होती. हिरोजी बांधल्या आवाजाने उत्तरला. मदारी राजांनी मदार टाकलेल्या मदारीला सादवले. जी जागा आहे. चाब आला. क्षणभर शांततेने आपली काळी घोंगडी सगळ्या कोठीभर पुन्हा पसरली. मदारी दरवाजाची जागा घे. कुणी कोठीच्या आत डोकावले तर इशारात भर. जी. मदारी उठल्या. कोठीचा दरवाजा आणि जाळीदार खिडकी यावर नजर ठेवीत पहारा देऊ लागला. करंजेल सरतीला आल्याने टेंबे सुमार झाले होते.
हिरोजी पडल्या पडल्या अंगीचा पेहराव उतरा. राजाने उभा केलेला गोंधळ रंगू लागला. पलंगावर पडून राजाने आपला जामा आतल्या तहबंद आणि मांडसोळणा उतरला. गळ्यातील कंठे, कवड्याची माळ, कानातील सोनचौकडे, अंगठ्या उतरवून एक एक करीत हिरोजींच्या हाती दिले. उजव्या हातातील सोनकडी काढण्याची राजे खटपट करू लागले. ते काही निघत नव्हते. हिरोजींनी आपल्या बाराबंदी आणि चोळणा पलंगावर सरकविला. पडूनच राजाने हिरोजींचे कपडे पेहरले. सडक बोटांच्या नखांनी कपाळीचे शिवगंध खरवडून काढले. शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांच्या पाठीवर एकदा मायेने हात फिरवला. राजांचा साज चढवून हिरोजी तयार झाला होता. हिरोजी, आम्ही उठतो. सीताबीनं आमची जागा घ्या. आम्ही तुमच्यासमोर दर्पण धरू. त्यात बघून कपाळी शिवगंध रेखून घ्या. राजाने अंगावरचा शालनामा हळूच दूर हटविला. राजे पलंगावरून खाली उतरले. क्षणात मन बांधून हिरोजी पलंगावर चढला. त्या हालचालीत झोपलेल्या संभाजीराजांनी हुसकारा सोडीत कुस परती केली. हिरोजींनी त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरविला.